तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत ठाणे वागळे स्टेट रोड नंबर 9 बँक ऑफ महाराष्ट्रच्या बाजूने रघुनाथ नगरला जातानाचा जो रोड आहे त्या ठिकाणी असलेले हेमंत लंच होम या ठिकाणी। ठाण्यामध्येच लुईसवाडी या ठिकाणी गेल्या 25 वर्षापासून हेमंत स्नॅक्स म्हणून त्यांचे खूप जुने असे एक हॉटेल आहे आणि आता त्यांनी हेमंत लंच होम म्हणून एक हॉटेल सुरू केले आहे। त्याचे ॲम्बियन्स हे खूपच सुंदर होता आणि सिटिंग अरेंजमेंट देखील खूप चांगली होती। लुईसवाडीमधील हेमंत स्नॅक्स या हॉटेलमध्ये भरपूर गर्दी असते आणि लोकांना त्या ठिकाणी वेटिंगमध्ये थांबावे लागते। तर तुम्ही या ठिकाणी जवळ राहत असाल किंवा ठाण्यात देखील राहत असाल आणि तुम्हाला तिथे गर्दी असेल तर तुम्ही इथे देखील व्हिजिट करू शकता। तेच हॉटेल आणि तीच चव तुम्हाला या ठिकाणी भेटेल। या हॉटेलचे इंटेरियर आणि ॲम्बियन्स खूपच छान आहे आणि रेट एकदम रिझनेबल आहेत। व्हेज आणि नॉन व्हेज असे दोन्ही सेक्शन या हॉटेलमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील। तर नमस्कार मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर आणि आता नवरात्री पण संपले, तर नवरात्रीनंतरचा आपला पहिलाच हा फूड ब्लॉग आहे आणि त्याच्यामध्ये बरंच ठाण्यामधलं भरपूर फेमस असं जे हेमंत स्नॅक्स आहे त्याचं जे आउटलेट दुसरं आहे ते आपल्या इथे 16 नंबरच्या जवळच म्हणजे रघुनाथ नगर साईडला आपण जातो तिथेच ओपन झालेलं आहे। तर त्यांचेच आपले जे मालक आहेत हेमंत सर आपल्यासोबत आहेत आणि त्यांना आपण विचारूया की इथे तर चालू झालंय पण त्यांचा जो हा बिझनेस आहे तो किती वर्ष जुना आहे आणि म्हणजे आपल्या इथे स्पेशालिटी काय आहे। तर सर सांगा। हा बिझनेस एक 25 वर्षापूर्वी आईनी चालू केला होता, तो आज आपण पुढे चालवतोय आणि आपल्या इथे जे काय आयटम आपण ठेवले ते चांगलेच आहेत, म्हणजे लिमिटेड आयटम्स आहेत। थाळी सिस्टम आहे आपल्याकडे, त्यातल्या त्यात सुरमई थाळी आहे, पापलेट थाळी आहे, बोंबील फ्राय आहे, प्रॉन्स फ्राय आहेत, सुका चिकन थाळी आहे, ही आपल्याकडे जास्त फेमस आहे। आणि किती वर्ष झाले आपल्याला हे सुरू करून? हेमंत स्नॅक्स आपलं हे जुनं आउटलेट आहे, ते गेले 25 वर्ष आपण चालवतोय आणि आपण एक नवीन हेमंत लंच होमच्या नावाने वागळे स्टेटमध्ये जुन्या पासपोर्ट ऑफिस जवळ एक नवीन आउटलेट चालू केलंय, ते गेले 1.5-2 महिन्यापासून चालू आहे। आणि आता इथे पण रिस्पॉन्स आपल्याला दिसतोय की बरेच लोक येतात, बऱ्याच लोकांना कळतंय की इथे पण चालू झालंय। तर मग आता तुम्हाला रिस्पॉन्स कसा वाटतोय? आता नवरात्री संपली आहे त्याच्यामुळे थोडा रिस्पॉन्स आता बऱ्यापैकी सुरू झालाय आणि म्हणजे आता तिथले पण लोक जर गर्दी असतील तर मला वाटतं इथे येत असतील ते लोक, बरेचसे लोक आपण तिकडनं इकडे, कारण ज्यांना आता इथून तिकडे जावं लागत होतं आणि लांब वाटत होतं त्यांच्यासाठी आता इथे चालू झालेलं आहे। आणि ज्यांना आता नवरात्री तर संपलेले आहे आणि ज्यांना फिश आणि बाकी नॉनव्हेजचे जे पदार्थ खायचे असतील तर नक्की तुम्ही एकदा व्हिजिट करा आणि एकदा खाऊन तुम्ही त्यांना पण सांगा की कसं तुमचे रिव्ह्यू आहेत आणि आम्हालाही सांगा कमेंटद्वारे की तुम्हाला कसं वाटतं।
टेस्ट करूया त्यांची सुरमई थाळी. तसं फिश तर मी जास्त खात नाही, आता बाकी हे दोघं जण आहेत ते खातात तर त्यांना माहिती पडेल की कसं आहे नक्की, म्हणून मी पहिलं सुरुवात करतो. सुरमईचे म्हणजे एकदम सॉफ्ट आहे आणि म्हणजे रस्सा वगैरे त्याचा पण खूप छान आहे, असं म्हणजे एकदमच हे नाही, तिखट आहे चांगला. आता आपण एकदा चिकन सुका थाळी एकदा ट्राय करून बघू. कसे सुशांत चिकन? खूप सुंदर, एक नंबर. बाकी आपल्या घरच्यासारखं वाटतंय का? एकदम घरच्यासारखं झणझणीत आलेलं आहे. मस्त. साहिल मटन थाळी ट्राय करतो. मटन थाळी साहिल तर भरपूर खातोच मटन आहे, मग त्याला कळेल, बनवतो पण. छान आहे एकदम मटन थाळी. सोलकडी पिऊन बघ, एकदम घरच्यासारखी चव आहे. सोलकडी पण एकदम छान. साहिल तू हे आपलं सुरमई वगैरे ट्राय करा तुम्ही दोघं पण. सुरमई सांगा कशी आहे. सुरमई पण एकदम छान, एक नंबर, मस्त आहे, एकदम सॉफ्ट आहे. आणि त्यात म्हणजे जो मसाला जो त्यांनी यूज केला त्याचा पूर्ण फ्लेवर असा एकदम छान, एकदम मॅरिनेट प्रॉपर झालं. एकदम छान. तुझ्या सोलकडीचा रिव्ह्यू दे. सोलकडी खूप छान आहे, मी पिऊन बघितली आताच. सोलकडी तू पिऊन सांग. एक नंबर, क्वालिटी पण चांगली आहे. हां, मटणाची क्वालिटी पण चांगली आहे. मटन सॉफ्ट आहे ना, सॉफ्ट आहे आणि एकदम प्युअर आहे. जय सुशांत. चटणी वगैरे चांगली आहे. सुशांत कसं वाटलं जेवण? एक नंबर, खूप सुंदर. पूर्ण सगळं झाल्यानंतर आवडले ना? एक नंबर, मस्त आहे. साहिल जेवण एकदम छान आहे आणि एकदम पोटभर जेवण. मी तुम्हाला सजेस्ट करतो, जर फॅमिलीला घेऊन यायचं असेल तुम्हाला तर एकदम ही प्लेस एकदम बेस्ट आहे. खूप सुंदर असं जेवण आहे, रिजनेबल आहे आणि सेम आपल्या घरच्यासारखं झणझणीत असं जेवणाचा जर तुम्हाला आस्वाद घ्यायचा आहे तर या ठिकाणी नक्की भेट द्या.